नमस्कार, बक्षीस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आता आज जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ती आहे या ढोबळ्या लंब्या हिरव्या मिरचीचं लोणचं। खूप छान लागतं, मी स्वतः करून पाहिलेलं आहे आणि मग तुम्हाला दाखवतो आहे। काही छोट्या घेतल्यात मुद्दाम, काही लवंगी मिरच्या घेतल्यात टेस्ट यायसाठी। आता सगळ्यात पहिले जे आहे ते आपण खार तयार करून घेऊयात। त्यासाठी मी मेथ्या भाजून घेतल्या, मोहरी आणि बडीशेपाचं कूट तयार केले। 1-2 चमचे आपल्याला याच्यामध्ये तिखट टाकायचं आहे, अर्धा चमचा हळद टाकायची आहे, हिंग 1 चमचा घेतला ते पूर्ण टाकायचं आहे आणि मीठ जे आहे हे कमी जास्त पुढे लागले तर आपल्याला करता येतं म्हणून सध्या थोडं टाकलंय। आता हा सगळा खार जो आहे तो आपण काढून घेऊयात। आता या ढोबळ्या मिरच्या ज्या आहेत ना लंब्या, या थोड्या कमी तिखट असतात म्हणून आपण त्याच्यामध्ये चवीकरता लवंगी मिरच्याचे तुकडे पण टाकणार आहोत। आता ही जी छोटी मिरची आहे ही अशी कापायची आणि कापून झाल्यावरती याच्यामध्ये आपल्याला हा मसाला भरायचा आहे लोणच्याचा। आणि आता ही जी मोठी मिरची आहे ना ही कापायची अशी मधनं, याचे तुकडे करायचे आणि या तुकड्यांमध्ये जे आहे ते आपल्याला हा मसाला भरायचा आहे। तर अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या मिरच्या ज्या आहेत ना ते छानपैकी कापून त्याच्यामध्ये हा सगळा लोणच्याचा मसाला भरलेला आहे। आणि या मिरच्या कमी तिखट असतात म्हणून याच्यामध्ये आपल्याला या लवंगी मिरच्याचे तुकडे टाकायचे, म्हणजे मिरच्याचा स्वाद पण त्याच्यामध्ये येतो। आता हे आपण छानपैकी कालवून घेऊयात। आता याच्यामध्ये जे आहे चवीकरता आपण आंबटपणासाठी त्याच्यामध्ये 2 लिंबाचा रस घेतलेला आहे आणि आणखीन चांगली चव यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर साखर टाकायची आहे, म्हणजे आपलं छानपैकी लोणचं तयार होतं। आता हे तेल जे आहे ते मी छानपैकी गरम करून थंड करून ठेवलं आहे, त्याच्यात मेथ्या घातलेल्या आहेत। आता हे तेल आपण याच्यामध्ये ओतूयात म्हणजे आपलं लोणचं तयार होतं। फक्त याच्यात मेथ्या जाऊ द्यायच्या नाही एवढं लक्षात ठेवा। आपण ह्याला छानपैकी हलवून घेऊयात। तेल कमी पडलं तर तुम्ही पुन्हा त्याच्यामध्ये टाकू शकता। बघू शकता आपलं मिरचीचं लोणचं छानपैकी तयार झालंय। थोडं तेल कमी पडलं होतं म्हणून मी त्याच्यात तेल टाकलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये तुम्ही जे आहे आणखीन जास्त चांगली चव यासाठी मिरचीसुद्धा टाकू शकता, 4-5 छान चव येते। आता मागच्या आठवड्यात पण मी लोणचं केलं होतं, मला खूप आवडलं म्हणून याची रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली आहे। या रेसिपीप्रमाणे आपण सुद्धा लोणचं करून पहा, खूप छान लागतं। तोंडी लावायसाठी हे लोणचं खूप छान आहे, एक वेगळी चव आहे। आणि त्याच्यामध्ये जर का आणखीन तुम्हाला जास्त चव वाटली तर थोडंसं लोणचं बाजूला काढून घ्यायचं, त्याच्यात मिरे टाकायचे, खूप छान लोणचं लागतं। माझी जर काही मिरचीच्या लोणच्याची रेसिपी आपल्याला आवडली असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झाला नसाल जरूर सामील व्हा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे। धन्यवाद।